नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या शंखयात्रेचा सारथी रोहित केणी आणि माझ्या सोबत आहे कुशल आर्य. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहोत आपल्या शंखयात्रेत. आज आपण आलो आहोत निसर्गाने नटलेल्या विरार पूर्व येथील एका श्रद्धास्थानी, ते म्हणजे श्री बारुंडा देवी मंदिर विरार येथे. चला तर मग घेऊया बारुंडा देवीचं भक्तिमय दर्शन आणि करूया दिव्य शंखनाद. विरार पूर्वेतील फुलपाडा धरण परिसरात वसलेलं हे मंदिर भक्तांच्या मनात आदरस्थान मानलं जातं. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार बारुंडा देवी ही ग्रामदेवता मानली जाते. देवीच्या कृपेने गावकरी संकटातून मुक्त होतात असा विश्वास आहे. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी फुलपाडा धरणाजवळून मार्ग सुरू होतो. फक्त 15 मिनिटाची हलकी चढाई केली की आपण थेट मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचतो. मार्ग थोडा डोंगराळ असला तरी सुरुवातीचे ट्रेक करणाऱ्यांसाठी हा प्रवास अगदी योग्य आहे. पायऱ्या चढत असताना एक छोटंसं मंदिर दर्शनास येतं, जिथे आपल्याला बाप्पा, शिवलिंग, माता आणि हनुमानजी यांचे दर्शन होते. बारुंडा देवी मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच नजरेस पडतो तो शांत व हिरवागार निसर्ग. पावसाळ्यात तर या ठिकाणाचं सौंदर्य अधिकच खुलतं. ढग, धुकं, पक्ष्यांची किलबिलाट, पावसांच्या धारामुळे वातावरण जादुई होतं. येथील शांतता आणि प्रसन्नता मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. गाभाऱ्यात दर्शन होतं ते बारुंडा देवीचं. सोबत दर्शन होते जीवदानी आई, श्री गणेश, महालक्ष्मी माता, शीतला देवी, वज्रेश्वरी देवी आणि सरस्वती देवी यांचं. मंदिराच्या थोड्याच वरती काही पायऱ्या चढून आपल्याला दर्शन होतं ते कालभैरव आणि कालिका मातेचं. हे ठिकाण अत्यंत शांत आणि मनाला प्रसन्न करणारे आहे. पावसाळ्यातलं इथलं दृश्य म्हणजे एक स्वर्गीय अनुभूतीच. काही लक्षात घेण्यासारख्या गोष्टी: या मंदिराकडे जाणारा रस्ता काहीसा डोंगराळ व खडतर असल्याने वाहन सावधगिरीने चालवणे गरजेचे आहे. मार्गात दुकाने किंवा इतर सुविधा कमी असल्याने पाणी, अल्पोहार यासारख्या आवश्यक वस्तू सोबत बाळगाव्या. तसेच मंदिर व परिसराची स्वच्छता राखणे ही आपल्या प्रत्येक यात्रेकरूची जबाबदारी आहे.
तर मित्रांनो, आता आपण घेतलं बारोंडा देवी आणि जीवदानी आई यांचं दिव्य दर्शन. चला तर मग या मंदिराबाबत जाणून घेऊया इकडच्या गुरुजींकडनं. नमस्कार गुरुजी. आमच्या प्रेक्षकांना आपलं नाव सांगाल का? महेश रमेश भाई. अच्छा. नागेश विष्णू पाटील. अच्छा. तर गुरुजी, आम्हाला या मंदिराबद्दल म्हणजे आमच्या प्रेक्षकांना या बारोंडा देवी आई आणि जीवदानी आई मंदिराबद्दल थोडीशी माहिती तुम्ही सांगू शकता का? मंदिराबद्दल सांगण्यात आलं तर मंदिर हे पांडवकालीनच आहे. अच्छा. की जेव्हा आम्ही ते सेवा करायला आलो तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलं की आणि म्हणजे स्थायिकच इकडलं आहे. बरोबर. आणि सांगण्यात यायचं म्हणणं म्हणजे की जीवदानी आणि बारोंडा ह्या दोघी बहिणी आहेत. बरोबर. बारोंडा देवी ही मोठी आहे आणि जीवदानी छोटी. अच्छा. एक गोष्ट अशी होती काही गुराखी ते रोज बत्ती करायचा, त्याची गाय एके दिवशी त्या डोंगरात गेली होती. तो गुराखी बोलायला लागला का आई मी तुझी रोज सेवा करतो, तर माझी गाय मला शोधून द्यायची तुम्ही. बरोबर. ती गाय शोधण्यासाठी आई मग त्या गडावर गेली आणि तिथे स्थापित झाली. त्यामुळे जीवदानी असं दोन मंदिर झालं. बरोबर. मूळ स्थान हे आहे, त्याच्यानंतर ते आईचं मंदिर आहे. बरोबर. आणि हे पवित्र स्थान आहे. इथे फार गर्दी कमी असते, शांतता असते. माणूस एकदा आला तर असं मन स्तुप्त होऊन जातो की आणि बोलून जातो का एवढं आम्ही मंदिर फिरतो पण ह्या मंदिरासारखी शांतता किंवा असं दर्शन निसर्गरम्य वगैरे. त्यामुळे आम्हालाही जरा अभिमान वाटतो का आपलं मंदिर कुठेतरी लोकांना आवडते कर. आणि गुरुजी, आम्हाला या मंदिराबाबत म्हणजे मंदिरात कुठकुठले उत्सव आणि सण साजरे होतात तर त्याबद्दलची थोडीशी माहिती. मंदिरामध्ये तर आता आपली नवरात्र येते. ते 9 दिवसाचे 9 दिवस येते पूर्ण उत्सव साजरा असतो. पहाटे 3चा अभिषेक असतो. अच्छा. 5:30ची आरती असते, 7:30ची आरती असते, दुपारी 12:30 आणि संध्याकाळी 7:30. त्यानंतर जे काही भक्तगण येतात त्यांना छोटासा भंडारा असतो, म्हणजे जे सेवेकरी असतात. बरोबर. त्याच्यानंतर दसऱ्याला सर्व जेवढी म्हणजे भक्त येतात दसऱ्याला सकाळपासून भंडारा चालू असतो. त्यानंतर एक महाशिवरात्री असते, त्या दिवशी उत्सव असतो आईचा इथे. म्हणजे अलीकडे एक स्वयंभूच मंदिर आहे पापडखिंडी करून. बरोबर. शंकराचं मेन स्थान आहे ते पण आपल्या म्हणजे ह्या देवींच्या अंडरमध्ये आहे. बरोबर. तर तिकडे पब्लिक येते, ती पब्लिक येते पण तेव्हापासून मग आम्ही ही उत्सव इथे साजरा करतो. ते असे 2 उत्सव साजरा होतात आणि मध्ये असे रामनवमीची पालखी येते, गावकरी घेऊन येतात. अच्छा. त्यावेळी थोडासा उत्सव साजरा. बरोबर. एवढे 3 उत्सव साजरा होतात. बाकी
वर्षभर सेवा आमची असते. चालूच असते. चालत असते. धन्यवाद गुरुजी, आम्हाला ही चांगली माहिती दिल्याबद्दल. जय श्री बारोंडा देवी. जय श्री बारुंडा. जय जीवदानी. जय बारुंडा. तर मित्रांनो, बारोंडा देवी मंदिर हे फक्त देवदर्शनाची जागा नाही, तर ते आहे निसर्ग संपन्न ठिकाण, जिथे तुम्हाला मनाची शांती मिळते. जर तुम्हालाही निसर्ग प्रेम, अध्यात्म आणि शांततेचा अनुभव घ्यायचा असेल तर जरूर भेट द्या बारोंडा देवी मंदिराला. आणि हो, आजची ही शंखयात्रा कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद, प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा, आणि सबस्क्राईब ती म्हणजे ही शंखयात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचे एक वचन. चला तर मग भेटूया पुढच्या आध्यात्मिक स्थळी आपल्या या शंखयात्रेत. शंखयात्रा, शंखनादातून दिव्यतेकडे. जय श्री बारोंडा देवी.